नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित मोरे आणि मोर अँड मोर यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आता कुठे आहोत? आपण आहोत कुणकेश्वर या देवळाजवळ आणि हे जे आहे हे मिठपुंबरी पासून काही अंतरावरती आहे। त्यानंतर देवगड पासून काही अंतरावर आहे। तुम्ही कुठूनही प्रवास केला तर साधारण 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला हे धार्मिक स्थळ तुम्हाला बघायला मिळेल। आणि हो, याचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, जो माझ्या आजीने मला सांगितला। तर खरं तर बघा, हा आहे इथे हा समुद्र किनारा आणि या समुद्राच्या एका काही किलोमीटर अंतरावरती एका व्यापाऱ्याची बोट अडकली होती आणि वादळामध्ये ती बोट अडकलेली असताना त्याचं थोडंसं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडलं होतं, घाबरला होता तो। आणि मोस्टली असं होतं की वादळामध्ये एखादी बोट जर सापडली तर ती शक्यता असते की ती किनाऱ्यापर्यंत पोहोचत नाही। पण त्याने एक नमस केला आणि कदाचित त्याने स्वतःच्या मनाला या समुद्र किनाऱ्याला किंवा इथल्या जागेवाल्याला तो नमस केला असेल आणि त्याने सांगितलं होतं की माझी बोट जर सुखरूप या किनाऱ्यापर्यंत पोहोचली तर मी तुझं एक मंदिर बांधेन। आणि योगायोग असा की त्या व्यापाराची बोट या किनाऱ्याला लागली आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्याची जी इच्छा त्याने व्यक्त केली होती, एक मंदिर बांधेन, ते मंदिर म्हणजे आपलं कुणकेश्वर। आणि मित्रांनो, येस, मी सुद्धा याच गावातला आहे। याच गावातला म्हणजे देवगड मधलाच असल्या कारणानं मला माझ्या जवळच्या म्हणजे माझ्या देवगडातल्या काही ज्या धार्मिक स्थळं आहेत बरोबर इथला जो काही सौंदर्य आहे टिपण्याचा मी प्रयत्न करतोय। तर माझ्या व्लॉगमध्ये कुणकेश्वराच्या माहितीबरोबर कुणकेश्वराच्या मंदिराच्या आत रचना आहे, ती रचना आता तुम्हाला मी दाखवतो। तर चला। हा पाहता आहे देवगड मधला हा एक समुद्र किनारा आणि तिकडे दिसत आहे ते आहे पवनचक्की देवगड। इतकं सौंदर्य, सौंदर्याने भरलेलं हे निसर्गरम्य वातावरण। हा पाणी पण बघा, कुठे तुम्हाला पाणी असं निळशार दिसणार नाही जे इथे आहे। खालचे जे कातळ आहेत ते सुद्धा स्पष्ट दिसतात एवढ्या उंचीवरून। आणि साधारण आम्ही 80-90 फुटावरती आहोत उंच डोंगरावर आणि इथून हा दिसणारा हा नजारा।
आणि याच्या लगत जे काही बसायला जागा दिली आहे इथे बसून एकतर आपण सनसेटचा आनंद खूप छान घेऊ शकतो आणि सेकंड हा समुद्र आणि बघा किती निळं आणि इथून दिसणारं हे दृश्य इतकं अप्रतिम आहे की मला इथे येऊन थांबावं असं वाटतंय. सो तुम्हाला वाटत असेल मला बघून तर तुम्ही मोर अँड मोर यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि शेअर करता करता माझ्याबरोबर सुद्धा या, देवगडला या. मिठमुंबरी हा जो संगम बघताय ही नदी आहे, खाडी आहे आणि तो आहे समुद्र आणि त्या दोघांचं तिथे मी बोलतो. आता हा उत्तम स्पॉट जो बघायचा असेल तर तुम्हाला मिठमुंबरी म्हणजे देवगडमध्ये यावं लागेल. आणि त्याचबरोबर नारळ आणि सुपाऱ्याच्या बागा या कॉर्नरला आहेत आणि त्याचबरोबर त्या बाजूला बघा जिथे आहे मंदिर जे आम्ही तुम्हाला दाखवतो. या आणि याच मंदिराचं जे प्रतिबिंब तुम्हाला पाण्यात बघायला मिळतंय ते अप्रतिम आहे. कसं वाटलं आमचं कोकण? वाटलं ना तर या कोकणात चला.